मुंबई आणि सगळ्याच परिसरामध्ये उशिरा मतदान होत आहेत, अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत आणि लोक तक्रारी करतायत। यावेळी चूक लोकांची नसून व्यवस्थेची असं समोर येत आहे। भिवंडीप्रमाणे आरे कॉलनीतही तणाव पाहायला मिळालेला आहे। इथे सुद्धा ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेचे सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय। शीतल म्हात्रेंचा पोलिसांसोबत वादही झालेला आहे। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, काय ताजी स्थिती आहे तिथे? प्रसन्न इथे या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या महिलांनी, शीतल म्हात्रे असतील, मग मनीषा रवींद्र वायकर असतील, प्राजक्ता रवींद्र वायकर असतील, या लोकांनी तिकडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी भेट मागितली, पण ती भेट त्यांना जी आहे ती नाकारण्यात आली आणि त्याच्यामुळे गेटवरती जे आहे ते त्यांनी घोषणाबाजी केली, गेटमधून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। प्रसन्न, जेव्हा माझ्याकडे मी हे दाखवू इच्छितो की माझ्याकडे निवडणूक आयोगाने दिलेलं अधिकृत जे आहे ते प्रवेशपत्र आहे, असं असून सुद्धा जे आहे ते या पोलिसांनी सिनियर पी आय देशमुख म्हणून तिकडचे त्यांनी आतमध्ये आपल्याला जाऊ दिलं नाही। माध्यमांना सुद्धा आपल्या पुढारी न्यूज सोबतच अनेक प्रसार माध्यमे इथे होती, त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही। आपल्या सोबत शीतल म्हात्रे आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्या। ताई, काय सांगाल, किती गोंधळाचं वातावरण निर्माण झालं? बघा कशा पद्धतीने इथे अडवणूक चाललेली आहे, मीडियाला जायला देत नाहीत, आमचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आतमध्ये जाऊन देत नाहीयेत। आता आधी सांगत होते की तुम्हाला जाऊन देणार नाही, आता सांगतात 6 वाजलेत म्हणून आतमध्ये जायचं नाही। आपल्यासोबत मनीषा रवींद्र वायकर आहेत, ज्या रवींद्र वायकर यांच्या पत्नी आहेत आणि त्या आक्रमकतेने गेटवरती उभ्या होत्या आणि त्यांना आतमध्ये जायचं होतं। मनीषाजी, काय सांगाल, पूर्ण निवडणूक शांततेत गेली, शेवटी इकडे गालबोट लागलं का? नाही, आम्हाला आज जायचं नव्हतं। जिला लीगली ऑफिसर आहे तिला अलाउड आहे इलेक्शनचं जे काय बघायचं आतमध्ये, आणि तरी तिला आतमध्ये जाऊन देत नाही, ही कुठली दादागिरी आहे? आणि आमची सरकार असून आमच्या याच्यावर ही एवढी दादागिरी करणार? काय कारण काय एवढं दादागिरी करायचं? आम्ही काय तुम्हाला केलं? आम्ही काय तुमचे काय खोटे ठप्पे मारतो? उलट तुम्हीच आतमध्ये काहीतरी करत असाल म्हणून तुम्हाला नको आहे की लोकांनी येऊन बघायला आतमध्ये। जे आहे ते आम्हाला ओपनली होऊन दे, आमच्या जनरल पब्लिकला जाऊ दे आतमध्ये आणि बघू दे काय होतंय ते। आज हजारोनी लोक, आज तिथे 6 वाजले तरी लोक उभी। पंकज, आम्हाला तिथली संतप्त प्रतिक्रिया आम्हाला बघायला मिळाली, त्यांच्या प्रतिक्रियानंतर तुमच्याकडून आम्हाला मिळतीलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियांसाठी।